मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, तुम्हाला जसं माहिती आहे की आज सकाळपासून माझा प्रवास झाला आणि प्रवास झाल्यानंतर मी तो व्हिडिओ तिकडे सेंड केला आणि आजचा हा मी नवीन व्हिडिओ सुरुवात करते आहे. आणि मी आणि बाई आम्ही चाललो आहोत मार्केटला. बाई थोड्या वेळातच मी तुमच्या बाईसोबत पण ओळख करून देते. आणि मी घरी आले, मस्त जेवण केलं. खरं सांगायचं तर घरात नॉनव्हेज बनवलेलं होतं. बाईंना नव्हतं माहिती की माझे उपवास चालू आहे म्हणून. मग नॉनव्हेज बनवतो. मग बाईंनी पटकन मला तांदळाची जी खिचडी असते जशी मला आवडते तशी पटकन मग बाईंनी खिचडी बनवली आणि मग मी ती खिचडी खाल्ली. पोटभर जेवण झालं माझं. आम्ही थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या. नंतर मग बाई बोलतायत की म्हणजे तुम्हाला माहिती आहे संडे असेल, आमच्या घरी रोजच नॉनव्हेज असतं. पण मी सांगितलं मी नॉनव्हेज बिलकुल खाणार नाही, अजून 8 दिवस तरी नाही खाणार आहे. मग बाई बोलल्या की चल मग जाऊन म्हणजे संडेचा आमच्या इथे ना रविवारचा बाजार भरतो. तर मग बाजारामध्ये छान छान भाजी असतं विकायला वगैरे. मग बाई बोलल्या चल तसंच मार्केट पण फिरून येऊ आपण. मग आता आम्ही मार्केटला चाललो आहोत आणि त्या तुम्हाला इगतपुरीचं मार्केट पण पाहायला मिळेल. रविवारचा विशेष बाजार पाहायला मिळेल. तर तो पण मी तुमच्यासोबत थोडाफार शेअर करेन आणि बाईंसोबत पण तुमची ओळख करून देते. तर चला भेटतो थोड्या वेळामध्ये. चालू आहे इकडे बघा. आईला असं मोठं घर भेटतं ना खेळायला. तो खूप मस्ती करतोय, इकडनं तिकडनं कंटिन्यू पळतोय आणि खूप मस्ती करतोय. हा अनुष, तू कुठे आला बाळा, कुठे आला? ठीक आहे, चला चला बाईंची तयारी झाली. मंडळी, लास्ट टाइम मी माहेरी आले होते तर तेव्हा पाहिलं होतं तुम्ही की बाई घरी नव्हत्या आणि बाई माहेरी गेल्या होत्या कारण तिकडे त्यांची भाची आजारी होती, ICU मध्ये ऍडमिट होती, त्यामुळे तिकडे होत्या. मग लास्ट टाइम बाईची आणि माझी काही भेट नव्हती झाली. मग आता बाई आहे तर म्हटलं ठीक आहे तुमच्यासोबत ओळख करून देते. आणि या आमच्या बाई आहेत. बाई ह्या आमच्या ऑलरेडी फॅमिली मेंबर आहेत. म्हणजे बाई आमच्या सोबत म्हणजे आमच्या फॅमिली मेंबर होण्या आधीपासून पहिले तुम्हाला क्लिअर करते की बाई आमच्या नात्यामध्ये कोण आहेत ते. मम्मी गेल्यानंतर बाईची म्हणजे मम्मीची जागा बाईंनी घेतलेली हे तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. पण बाई नात्यामध्ये कशा आहेत ते तुम्हाला सांगते. मला तुम्ही नेहमी सांगितलं ऐकलं असेल, मला मावशी आहेत, आजी आहे, सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. माझ्या नंदनपासून सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. पण माझ्या पप्पांकडची फॅमिली म्हणजे नाशिकची जी फॅमिली सांगितलं तर मला 4 आत्या आहेत आणि 4 आत्या, त्याच्यानंतर मला एक काका आहे, काकांची मुलं आहेत, आत्यांची मुलं आहेत आणि माझी 3ऱ्या नंबरची आत्या आहे, माझी सख्खी आत्या 3ऱ्या नंबरची लता आत्तू म्हणून आहे. ती नाशिकलाच असते. नाशिकमधून पुढे थोडं 2 ते 3 तासावरती गाव आहे वरजड म्हणून, तिकडे माझी आत्या असते. तर माझ्या आत्याची सख्खी नणंद बाई आहेत या. आणि बाईला आम्ही पहिल्यापासून ओळखतो आणि पहिल्यापासून म्हणजे आम्ही गावी वगैरे जायचो, माझ्या आत्याकडे जायचो किंवा माझ्या आत्याचं जेव्हा लग्न वगैरे झालं होतं तेव्हापासून म्हणजे 10-12 वर्षांपासून आम्ही बाईला ओळखतो. आणि तेव्हापासून आम्ही बाई या नावानेच त्यांना आवाज देतो पहिल्यापासून. मग आम्ही तेच कंटिन्यू केलं बाई आणि त्या पण त्याच्यामध्ये खुश आहेत ना. हो काय ना बाई, काय बोलणार? खुश आहे करून दिली आहे. आणि मग चला जाऊया रविवारच्या मार्केटला. आणि हो बाईंनी मी बाईंची साडी आणि माझा ड्रेस हा मॅचिंग झालेला आहे. तर चला मग मार्केटला. आरविश हाय कर. आईकडे, आजीकडे जा, जा आजीकडे जा, आजीकडे जा, जा आजीकडे. नाही येत नाही तो. हा 2-3 दिवसांनी बरोबर येईल तो ओळख झाली तर. मार्केटला आणि ही इगतपुरीमध्ये मार्केटची सुरुवात होते. इकडे फळ फ्रुट्स पण आहेत आणि भाजीपाला पण आहे. पण हा सुरुवातीलाच आहे आणि आतमध्ये गेलं तर म्हणजे जो मेन रविवारचा बाजार आहे तो चालू होईल. तर चला माझ्यासोबत. चल बाबू. तर मार्केटमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर चला दर्शन घेऊया मंदिरामध्ये. या मंदिरामध्ये जेव्हा आपण विशाल आणि मी येते तर नेहमी दर्शन घेण्यासाठी येतो आम्ही इथे. पाय पडलं लवकर टोपटे. नमस्कार करा बाप्पाला, नमस्कार करा पहिले, नमस्कार करा.
तर इकडनं मार्केटची सुरुवात होते आणि एवढा हिरवा हिरवा भाजीपाला आहे ना मार्केटमध्ये. प्रत्येक दुकानामध्ये मी बघते ना तर एकदम हिरवागार भाजीपाला आहे. मेथीची भाजी, त्याच्यानंतर जळगाव वांगे, दोडके, फ्लावर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्या स्वस्त आहेत आणि मुंबईपेक्षा इथे खूप स्वस्त आहे. तर चला बघूया पुढे अजून आपण. काय किलो कांदे? 30 रुपये 20 रुपये 30 आहे आणि ह्या 30 आहे का? नवीन कांदा आहे ना हा? आणि तो मोठा वाला 40 बघू शकता. मेथीची भाजी आणि पालक पण खूप फ्रेश आहे. कशी तू मावशी पालक? 20 रुपये. गावठी कोथिंबीर आणि शेपूची भाजी पण खूप फ्रेश आहे. तर चला बघू अजून पुढे काय काय भेटतंय. मला मार्केटमध्ये ना हरभरा बघायला भेटलाय. तुम्ही बघू शकता इकडे किती छान आहे हे बघा. भाजी लाली आणि मला बघून खूप आनंद झाला हरभरा, कारण आमच्या इकडे पटकन पाहायला नाही भेटणार असं मार्केटमध्ये. आणि आता थंडीच्या दिवसांमध्ये चांगला येतो. कसं केलं मावशी? 20 रुपये गड्डी आहे. बाई घेऊ ना. एक घेतलेला आहे आणि 20 रुपयाला आहे फक्त. ठीक आहे, याची भाजी पण बनवू शकतो आणि हरभरे खायला पण होऊ शकतो. कसली आमटी याची? मी अजून मला सुकी भाजी माहिती आहे बनवायची, पण मी असं आमटी वगैरे नाही बनवली. 20 रुपये किलोनी कांदे येते. हे 20 रुपये किलोनी आहे. तर मग बघू किती किलो घ्यायचे. बाईंना विचारते. बाई किती किलो? 3 का 2? हां 20 रुपये. 3 किलो घेऊ. 3 किलो द्या. पिशवी जाण तुमच्याकडे. बाई वांगे किती पाव घेऊ ना? हो हो. तुम्ही बघू शकता वांगे, काटेरी वांगे आहेत मस्त. आणि हिरवे मटार पण एकदम फ्रेश आहेत. मटार कसे? 50 चे अर्धा ना? आणि वांगे कसे? वांगे बाळा हाताला लागल, काटा लागल. आणि खरं सांगू फ्रेश भाजीपाला घ्यायची मजा ना या साईडला छान भेटतो. अरे 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 20 काटा लागल ना. मला हे ना मटर द्या ना, अर्धा पावच द्या फक्त. आले कितना मीठा किती झाले ते? बोला काय? 1 किलो घेतले असे बटाटे. बघ ना थोडीशी. इकडे शूट सँडल. बंद करू वरती पूर्ण झूम कर ना पुढे स्टार्टिंग पासून. बंद करू. खाली सँडल भेटते. हे गाईज मी जस्ट घरी आले आहे आणि घरी येऊन बसले. फक्त आरविश मार्केटमध्ये झोपी गेला होता, तुम्ही पाहिलं असेल. आणि मग घराजवळ आल्यानंतर उठला आणि पिशवी एवढी जड झाली होती ना भाजीपाल्याने. जे जे भेटत होतं ते आम्ही घेत चाललो होतो आणि पिशवी एवढी जड झाली की हात दुखायला लागला बाईंचा आणि माझा. शेवटी बाईंनी त्या पिशवीला बांधली आणि ते डोळे खांद्यावरती घेतली, कारण ती पिशवीच एवढी जड झाली होती त्यासाठी. आणि मग आम्ही घरी आलो. आता बसले मी आणि बाईंनी चहा ठेवलाय लगेच. तर मग आता चहा वगैरे घेते, थोडं फ्रेश होते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत.
अरे तर मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कारण मार्केटचा आणि हा जर व्हिडिओ मी जर एकत्र केला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, कारण ऑलरेडी ट्रॅव्हलिंगचं पण शूट झालेलं आहे सकाळपासून आणि मार्केटचं पण, मग त्याच्यामध्ये घरचं पण, मग खूप मोठा होऊन जाईल व्हिडिओ. त्यासाठी मी हा व्हिडिओचे 2 पार्ट्स करते, म्हणजे एक मार्केटचा वेगळा आणि जो घरातलं जे रुटीन आहे ते तुम्हाला दाखवते, म्हणजे 2 व्हिडिओ होतील. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. अरे बाय कर बेटा, बाय कर सर्वांना, बाय. नीट बाय. ओ बाय. तिकडे पप्पा पण चहा घेत आहेत, बाई चहा बनवत आहेत, देत आहेत आम्हाला चहा आता. तर ठीक आहे, चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.